यानंतरची बातमी आहे महायुती सरकारमधून। मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी झाली। निधी देण्याची महाजनांची मागणी अजित पवारांनी फेटाळली आणि दुसरीकडे भाजपचे 4 मंत्री कामाचे नाही असं म्हणत अमोल मिटकरींनी महायुतीला घरचा आहेर दिला। त्यामुळे आता महायुतीत सर्व काही आलबेल आहे की खतखत वाढली आहे याची चर्चा रंगली आहे। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। अजित पवार विरुद्ध गिरीश महाजन, गिरीश महाजन विरुद्ध माणिकराव कोकाटे, अमोल मिटकरी विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील। महायुतीत रंगलेले हे सामने सध्या राज्याच्या राजकारणात चवीने चघळले जात आहेत। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात निधी हवाय। प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातली कामं करून हवी आहेत आणि मंत्र्यांनी ती कामं केली नाही की आमदारांची आगपाखड होते। हे चित्र तसं दर निवडणुकांना दिसतंच, पण दर निवडणुकांमध्ये सामना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये असतो। पण यावेळी मात्र सत्ताधारी आमदारच भिडलेत, मग चर्चा तर होणारच ना। त्याचं झालं असं की गिरीश महाजनांना आपल्या खात्यासाठी निधी हवा होता। प्रकरण अजित पवारांकडे गेलं, पण दादांनी नकार घंटा वाजवली आणि वादाला तोंड फुटलं। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या विभागाला 25-15 योजनेसाठी अतिरिक्त निधी मिळावा अशा पद्धतीची मागणी अजितदादांकडे केली। अजितदादांकडे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे दादा संतापले आणि जमीन विकून तुम्हाला पैसे देऊ का अशा पद्धतीचा सवाल गिरीश महाजन यांना उपस्थित केला। त्यामुळे नको तिथे खर्च करायचा नसेल अशी भूमिका असेल तर सिन्नर इथल्या स्मारकासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च कशासाठी करता असा प्रतिसवाल गिरीश महाजन यांनी अजितदादांना केला आणि यावरूनच वादाचा पुढचा अंक सुरू झाला। सिन्नरच्या स्मारकाचा मुद्दा आला आणि अजित पवारांचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे भडकले आणि त्यांनी गिरीश महाजनांना धारेवरच धरलं। हे बघा, हे वाद तर होणारच आहे, कारण शेवटी व्यक्ती तितका प्रकृती, माणसं वेगळ्या वेगळ्या विचाराचे आहेत आणि खरं म्हणजे आमदारांना त्यांची कामं करण्यासंदर्भात कामं सुचवतात, त्यासाठी त्यांचा पाठपुरावा असतो। ही कमिटमेंट आपण जे मतदारसंघात करतो ती कमिटमेंट फुलफिल करण्यासाठी सत्तेमध्ये जातो। आपण सत्तेत का जातो? काय गरज आहे आम्हाला सत्तेत पाठिंबा करण्याची? आम्ही यासाठी जातो की आमच्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजे। पण मंत्री जर ते कामं करत नसतील तर मग त्यांचं काय शोभेची पद आहे का ती? कशासाठी ठेवली त्यांनी? मग त्याने न सरकारचे राजीनामे देऊन घरी बसावं ना। उगीच सगळ्या लोकांना विठीस धरण्याचं काही कारण नाही आमदारांना। हे सिन्नरचं स्मारक नेमकं आहे तरी काय तेही बघा। आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं हे स्मारक आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात हे स्मारक प्रस्तावित आहे। कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हे स्मारक उभारलं जाणार आहे। 4 वर्षांपासून हे स्मारक प्रस्तावित आहे। स्मारकाची फाईल गिरीश महाजनांच्या खात्याकडे प्रस्तावित असल्याचा माणिकराव कोकाटेंचा दावा आहे। गिरीश महाजन निधी देत नाहीत म्हणून स्मारक रखडल्याचा कोकाटेंचा आरोप आहे। दुसरीकडे अजित पवार गटाचे अकोल्याचे आमदार अमोल मिटकरी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर चिडले। अकोल्याचे पालकमंत्री आपल्याला उत्तरच देत नाहीत म्हणून त्यांनी थेट सोशल मीडियावरच आगपाखड केली। आपण अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत 2 दिवसांपासून आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र आपला कॉल लागतच नाहीये। शिवाय आपले OSD पडवळ, चव्हाण, पवार, माने यांचाही प्रतिसाद येत नाही। आमदार म्हणून खंत व्यक्त करतोय। भाजपचे महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार यांच्यातील वाद थेट सोशल मीडियावर आल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्षच मध्ये पडले। माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीलाच पालकत्व द्या आणि सावरकर साहेबांच्या गळ्यात ती माळ घाला, म्हणजे विखे पाटील साहेबांना त्रास होणार नाही। दुसरीकडे महायुतीमधला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत, मग अर्थमंत्री अजितदादा असतील, महिला बालकल्याण आदिती तटकरे असतील, अनिल भाईदास असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, हे सर्व लोक एका मिनिटात फोन करतात। त्यांचे OSD PS हे सगळे फोन उचलतात। पण मला आलेला अनुभव अत्यंत वाईट आहे। मी विखे पाटील साहेबांच्या एकूण कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करतो। नुसता विखे पाटील साहेबांचा नाही तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश खाडेजी आणि वाहतूक मंत्री आपले रवींद्र चव्हाण साहेब, या सर्वांचे असे वेगळे वेगळे अनुभव मला आहेत जे मी आज मांडले। अशा विषयाचं आपण माझे अमोल मिटकरला त्या ठिकाणी हे राहील, त्यांना सांगणं राहील की अशा विषयाचं ट्विट न करता एकदा अजितदादाशी माझ्याशी बोलले असते किंवा देवेंद्रजीशी बोलले असते तर समन्वय झाला असता। एखाद्या वेळी कुठल्या कारणाने राहून गेलं असेल, पण हे बोलता येऊ शकतं, ट्विट करण्याची गरज नव्हती।
आता इतके वाद चव्हाट्यावर येत असतील तर विरोधक हे संधी सोडतील का? मुळीच नाही. मग लगे हात वडेट्टीवार आणि राऊतांनी महायुतीला चांगलंच सुनावलं. महाराष्ट्रासारखं राज्य जे सतत देशाला देत आलं, देशाचं पोट भरत आलं, त्या महाराष्ट्रावर आज 8 लाख कोटीचं कर्ज आहे. आपण काल पाहिलं असेल की गिरीश महाजन हे निधी मागत होते अर्थमंत्री अजित पवारांकडे कॅबिनेटमध्ये, आणि अर्थमंत्री म्हणतात आता मी महाराष्ट्राच्या जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का? ही वेळ या राज्यावर आलेली असताना केंद्र सरकारचं जर आमच्याकडे लक्ष नसेल, आमचाच पैसा तुम्ही घेताय आणि आमच्या दातावरती तुम्ही काय चिंचोके मारताय, हे किती काळ चालणार? म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला विचार करावा लागेल आणि नक्कीच ही जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना या असल्या कुरबुरी चव्हाट्यावर येणं महायुतीला परवडणारं नाहीये आणि त्यामुळेच वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या पक्षातील लोकांचे कान टोचायला सुरुवात केली. पण महायुतीच्या या सगळ्या नेत्यांनी माणिकराव कोकाटेंचा हा सल्ला मात्र ऐकायलाच हवा. ही जी स्पर्धा आहे, ह्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचं काम नाही करायचं, त्या पक्षाचा आमदार ह्या पक्षाचं काम नाही करायचं, अशा पद्धतीने सगळेच मरतील एक दिवस. आणि सगळे मरल्यानंतर हे जेव्हा रस्त्यावर येतील तेव्हा यांना कळेल की आपली चूक होती म्हणून. पण त्यावेळेस वेळ गेलेली असेल. त्यामुळे आता सुधारावं त्यांनी आणि आताच वेळोवेळी आमदार सगळ्याच पक्षाच्या जे सत्ताधारी पक्ष आहेत त्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं यांनी गाऱ्हाणे ऐकावं आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावेत अशी सर्व मंत्रिमंडळाला माझी या ठिकाणी अपेक्षा विनंती आहे. आता कोणी सुधारावं आणि किती सुधारावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण निवडणुकांच्या निमित्तानं का होईना नेत्यांनो आपापल्या मतदारसंघातली 4-2 कामं मार्गी लावाल तर आम्ही काही तुमच्यावर हसणार नाही. चालू द्या तुमचं. प्रांजल कुलकर्णी आणि संजय तिवारी सह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.